मंडळी, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी परत एकदा मटणची छान अशी रेसिपी माझ्या आजीच्या पद्धतीची गावरान पद्धतीने केलेलं एकदम गावाकडची चव येईल अशी झणझणीत असं बोकडाचं काळ्या मटणाचं काळं कालवण करणार आहे. तर त्यासाठी आपण हे अर्धा किलो मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. तर आता आपण कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे. आजी माझी चुलीवर शिजवायची, परंतु आता वेळ पण नाही आणि पाऊस आहे आमच्याकडे. तुमच्याकडे पाऊस आहे का नाही सांगा कमेंटमध्ये. त्यासाठी आपण आता कुकरमध्ये करणार आहे, म्हणून चुलीचा बेत कॅन्सल केलेला आहे. तर आता आपण ह्या कुकर ठेवून घेतले, कुकरमध्ये 2 पळी तेल टाकून घेतले आणि एक मोठ्या आकाराचा कांदा आपण त्याच्यामध्ये टाकला. याला परतून घ्यायचं आहे छान. आज आपण ना एकदम असं काळं एकदम जे मटण असतं ना काळ्या मसाल्यामधलं ते करणार आहे. रेसिपी अतिशय तोंडाला पाणी येणारी एकदम छान झणझणीत चमचमीत अशी होणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. आता कांदा आपला छान असा थोडासा कलर बदलला आहे आणि तळून झाला आहे मस्त. तर आता याच्यात आपण टाकून घेऊ मटण आणि तेलावरती छान परतून घ्यायचे. गॅस एकदम फुल ठेवायचा आपल्याला या वेळेला. नंतर परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया हळद. नंतर टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आणि नंतर टाकू आपण 2 गावरान टोमॅटो टाकणार आहे. मोठे मोठे कट करून घेतले. त्याला पण आपण छान मिक्स करून घेऊ. आता छान परतून घेतल्यानंतर आपण याच्यात टाकू कोथिंबीर आणि नंतर आपण याला एक 10 मिनिट असंच वाफवून घ्यायचे. एक ताटली ठेवायची आणि त्या ताटलीवर आपल्याला पाणी टाकायचं आहे चांगलं, एक ग्लास भरून गरम होईपर्यंत. म्हणजे हे आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आणि शिजवून घ्यायचं. तर आता हे पाणी बघा छान गरम झालेलं आहे. तर आपण आता हे ना टाकून घ्यायचं. तुम्ही या वेळेला ना आल्या लसूणची पेस्ट पण टाकू शकता तुम्हाला जर टाकायची असेल तर. मी पण टाकते, परंतु छोटं बाळ आहे ना आमच्या घरी, त्यामुळे थोडंसं याला सूप काढत असते मी. तर आल्या लसणाचं थोडंसं तिखट असतं त्याच्यामुळं बाळ खात नाही, त्यामुळे मी आल्या लसणाची पेस्ट टाकलेली नाही. तर आता हे छान उकळी आली आहे गरम पाणी असल्यामुळे. आता ह्याला कुकरला झाकण लावून देऊ आणि आपण 2 शिट्ट्या फुल गॅसवर करायच्या तर 2 मध्यम गॅसवर करायच्या आणि मटण छान मौसूत शिजवून घ्यायचे. तर आपलं मटण शिजतंय तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ. तर हा एक कांदा मी असा फोडून घेतलेला आहे. छान असा फोडला म्हणजे आतपर्यंत भाजला जातो. माझी आजी असं फोडायची आणि चुलीमध्ये टाकायची. तर आपण हे अशा पद्धतीनं हे कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे. हे खोबऱ्याचा थोडासाच तुकडा घेतलेला आहे. तर ह्याला आपण छान एकदम खमंग खरपूस भाजून घेऊ. आपलं खोबरं भाजलं आहे. आता कांदा भाजून घेऊ. हा आपला कांदा आणि खोबरं छान असं भाजून झालं आहे बघा. किती एकदम मस्त झालेलं आहे. छान एकदम चुलीत उकडून निघाल्यासारखं केलेलं आहे. तर आता हा थंड पण झाला आहे आणि हे खोबरं पण आपण चांगलं थंड करून घेतले. चांगलं काळं करायचं याला. आणि आता ह्याचे दोन्हीचेही मी तुकडे करून घेते आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून दोन्हीचं छान असं वाटण करून घेणार आहे. बाकी याच्यामध्ये काहीसुद्धा टाकणार नाही. हे अशा पद्धतीनं आपलं एकदम बारीक हे वाटण कांदा ना खोबऱ्याचं तयार झालं. आता कुकर पण थंड झाले. बघा छान एकदम मटण आपलं शिजून तयार झालेलं आहे. एकदम मऊ शिजलेलं आहे. हे बघा सहज तुटलं जाते. तर आता याला आपण फोडणी करून घेऊ. आता पातेलं ठेवलं आहे. पातेल्यामध्ये आपण अजून 2 पळी तेल टाकलेलं आहे. यानंतर आपण टाकू याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट, जी की आपण मटण शिजवते टाकली नव्हती. तर हे 2 चमचे टाकून घेतले. मटणसोबत शिजवा त्याच्यापेक्षा आणखी छान चव येते. आता याला छान परतून घ्यायचं. कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं.
1 मिनिटभर परतून घ्यायचं. तर हे आपलं आता आमच्या चॅनलचं खास हा काळा मसाला आणि हे काळं तिखट आहे. आणि नंतर हे हळद घेतलेली आहे, हे आपण टाकून देणार आहे. मैत्रिणींनो आणि मित्रांनो, जर तुम्हाला माझे मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर जो मी नंबर देते ना, त्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करा. बऱ्याचशा म्हणजे लोकांनी ना ऑर्डर केलेला आहे. तुम्ही पण एकदा बघा चव बघून. बऱ्याचशा अशा याच्या खाली व्हिडिओच्या खाली त्यांनी कमेंट पण केलेले आहेत की ताई तुमचा मसाला हे करून खूप छान म्हणजे आमच्या भाज्या बनतात वगैरे असे म्हणून. मी काय असं माझ्या तोंडाने सांगत नाही. तुम्ही माझ्या दुसऱ्या ज्या मटण चिकनच्या रेसिपीज आहेत ना त्याच्या खाली बघा. मी स्क्रीनवरती लिंक पण देते दुसऱ्या रेसिपीची, ती पण बघा. आणि छान आता हा आपण मसाला तेलामध्ये परतून घेतलं की हे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेणार आहे. आणि त्याला पण 1 मिनिटभर फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे. कारण तुम्ही बघितलंच आहे आपण कांदा आणि खोबरा किती छान एकदम भाजून घेतलेला होता ना, त्यामुळे याला काही जास्त आपल्याला भाजायची गरज नाही. जर असं वाटतच असेल जरा चिटकतं आहे म्हणून तर थोडंसं याच्यातलं थोडं अळणी पाणी टाकायचं आणि चांगलं जरा तेल असं सेपरेट व्हायलं की आपण शिजवलेलं मटण टाकायचं याच्यामध्ये. किती सोपी पद्धत आहे आणि किती कमी मसाल्यामध्ये आहे बघा. बघा अशा पद्धतीनं आपला एकदम मसाला रट 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 असं तेलामध्ये शिजला पाहिजे. तर छान असं घोटून घ्यायचं याला. तर बघा आता तेल एकदम असं बाजूला होतं आहे, दिसतंय ना पळीमध्ये. तर या वेळेला आता आपण जे आपण शिजवलेलं मटण आहे ना ते टाकून घेऊ. हे आपण अळणी पाणी त्याच्यासहित घेतलेलं आहे. छान आता मिक्स करून घेऊ. बघा आपल्या बोकडाच्या काळ्या मटणाला कलर किती मस्त आला आहे बघा. तर आपण आता ह्याच्यात थोडं पाणी टाकून घेणार आहे मी. छान आता उकळी आलेली आहे. झालं का नाही एकदम मस्त. तर आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडंसं मीठ टाकते. शिजवते वेळेसच टाकलं होतं ना आपण, नंतर टाकलंच नाही मीठ. आणि नंतर टाकू आपण कोथिंबीर आणि 5 मिनिट छान असं शिजू द्यायचं याला. आणि नंतर मग मी ताट करते. तर काढून घेऊ आपण. मस्त असं वाफाळायला एकदम मऊसूत शिजलेलं मटण आणि छान अशी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी मस्त भरपूर आणायचं. आता वरतून टाकू आपण मस्त तर्री. आता अशा पद्धतीनं आपलं मस्त एकदम हे मटणाचं काळं मटण, बोकडाच्या मटणाचं काळं आजीच्या पद्धतीनं गावाकडच्या चवीनं केलेलं असं हे. आणि हे ज्वारीची भाकरी कांदा मस्त आता चुरून लिंबू पिळायचं आणि चुरून मस्त हाणायचं. कमेंट कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी आजची नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तर बिलकुलच विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.